हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण 3 विषयावर बोलणार आहोत। आणि आधी तर मी हे सांगते, मी काय कोणत्या ग्रुपची नाही आहे। हे सांगण्याच्या मागचं कारण हे आहे की बहुतेक लोक स्वतःचं मत मांडतात, व्हिडिओ बनवतात, तर लगेच कमेंटमध्ये याच्या त्याच्या ग्रुपच्या येऊन बोलतात, हां तुम्ही ह्याच ग्रुपचे असाल, हो तुम्ही त्याच ग्रुपचे असाल। तर ग्रुप वगैरे असं काही नसतं। आपणच व्हिडिओ बनवू तेव्हाच आपला चॅनल ग्रो होईल आणि आपणच मेहनत करू तेव्हाच होईल। तर ग्रुप वगैरे असं काहीच नसतं। मी तरी असं काहीच मानत नाही आणि मला जे वाटतं मी तसाच व्हिडिओ बनवते आणि माझ्या व्हिडिओतून कधीही मी कोणाला वाईट बोलत नाही। मला जर एखादं बोलायचं पण असेल तर मी चांगल्या शब्दातच बोलते, ठीक आहे। तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। आधी आपण सखी मंचबद्दल बोलूया। तर मला असं वाटतं ना, या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत। थोड्या दिवस ठीक होतं, पण आता हे ना दिवसांदिवस वाढतच चाललेलं आहे। आपण जेव्हा एखाद्याला एक बोलणार तर समोरचं पण आपल्याला एक बोलणार आणि मग त्या गोष्टी ना लांबत जाणार, त्या कधीच संपणार नाही। आता बहुतेक लोक, मला तर असे कधीच कोणते कमेंट नाही आले, मी दुसऱ्यांबद्दल सांगते। दुसऱ्यांच्या व्हिडिओच्या खाली भरपूर लोक असे कमेंट करतात की बस झालं, बस करा आता, बोर झालो आम्ही वगैरे वगैरे काय। तर या गोष्टी ना प्रेक्षकांवर पण अवलंबून आहे की तुम्ही काय बघता। बघा ना, आता एखाद्या लाईव्हवरती जर कोणी भांडणाचं टायटल टाकलेलं असलं तर तिकडे सगळे लोक धावून जातात आणि बघू आता ही व्यक्ती काय बोलणार आहे, त्याला जास्त व्ह्यूज असतात। तर ते कुठे ना कुठे प्रेक्षकांवर पण डिपेंड आहे। तुम्ही अशा गोष्टींना रिस्पॉन्स नका देऊ, तर मला वाटतं हे थांबेल मग कुठे ना कुठेतरी। आता बघा ना, कोणी जर भांडणाचे व्हिडिओ टाकले किंवा एखाद्याच्या विरोधात काही बोललं, लगेच त्यांचे सबस्क्रायबर वाढतात। तर हे कुठे ना कुठे दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे। जर यूट्यूबरची आहे तर बघणाऱ्यांवर पण डिपेंड आहे, ठीक आहे। आता भरपूर लोक बोलतात की तुम्ही गणेश शिंदे यांच्यासारखं व्हिडिओ बनवा, कशाला हे भांडण वगैरे करता। तर ठीक आहे ना, पण ते तुमच्यावर पण डिपेंड आहे की तुम्ही पण नवीन लोकांना, तसे लोक जर काय बनवतात तर त्यांना रिस्पॉन्स द्या। आता गणेश शिंदेची गोष्ट वेगळी आहे, ते फेमस आहेत। त्यांनी जेवताना जरी व्हिडिओ टाकला तरी तुम्ही बघायला जाल, अरे बघू हा व्यक्ती कसा जेवतोय, ठीक आहे। तर तेही तेवढंच महत्त्वाचं आहे। चला तर आता आपण सखी मंचबद्दल बोलूया। आता त्यांचं काय पर्सनल भांडण होतं, ते रेकॉर्डिंग वगैरे मला त्याच्याबद्दल काय बोलायचं पण नाही आहे, कारण रोज त्याच विषयावर ऑलरेडी चर्चा होते, तर मी काय बोलू। आता इकडे आपण येऊया डिग्रीवरती। तर मला त्यांना हे विचारायचं आहे की तुम्हाला प्रेक्षकांनी विचारलं होतं का की ही वकील खरी आहे की खोटी आहे, जरा आमच्यासमोर सिद्ध कर। नाही, मला तर असं वाटतं कोणत्याच प्रेक्षकांनी असं विचारलं नव्हतं की आम्हाला ना ही वकील खोटी वाटते, तुम्ही प्लीज कसं तरी सिद्ध करा। तर तुम्ही कशाला एवढी मेहनत करता? तुम्ही स्वतः जॉब करता, तुम्हाला घर पण बघायला लागतं, ऑलरेडी तुम्हाला खूप मेहनत करायला लागते। तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे कशाला एवढी मेहनत करता? धावपळ करणं, पेपर कलेक्ट करणं, खरं आहे का खोटं आहे हे सिद्ध करणं, म्हणजे तुम्ही स्वतःलाच त्रास देताय। प्रेक्षकांनी तुम्हाला नाही विचारलं की ती वकील खरी आहे की खोटी आहे, मग तुम्ही रोज 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 ते का सिद्ध करण्यामध्ये स्वतःची एनर्जी वेस्ट करताय की नाही मला कसं पण सिद्ध करायचंच आहे की ही खोटी वकील आहे। ते क्लायंट्स बघून घेतील ना, त्यांना वाटलं की ही वकील खोटी आहे तर ते त्यांची केस देणार नाहीत। तुम्ही याची रेकॉर्डिंग ऐकवा, हे ते आहे ते आहे, याच्याने काय झालं सांगा मला? तुमच्यावरही शिंतोडे उडवण्यात गेले, भरपूर काही बोलण्यात गेलं। हां, ती वेगळी गोष्ट आहे की तुम्ही मानत नाही, तुम्ही बोलता जाऊ दे, लोकांचे तोंडच आहे, लोक बोलतात, ते ठीक आहे, पण बोलले ना लोक। जर तुम्ही एखाद्याबद्दल असं काही केलं ना तर तुम्हालाही कोण नाही बोलणार। आता तुम्ही रागाच्या भरात ठीक आहे चॅनल डिलीट केलं, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही परत येणार होते तर सगळ्यांना माहितीच होतं, ठीक आहे, तुम्ही आले पण तर तुमच्याकडे तो खूप चांगला चान्स होता की चांगल्या गोष्टीने सुरुवात करायची, पण तिथेही तुम्ही ते नाही केलं। तुम्ही सुरुवात पण परत अशा भांडणांपासूनच केली। तुमच्याकडे तो एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती की तुम्ही जेव्हा चॅनल ओपन केलं तेव्हा जाहीर करायला पाहिजे होते की आत्ता इथून पुढे पास्टमध्ये जे पण काय झालं, मला आता हे काहीच नाही करायचं आहे, मी नवीन चॅनल ओपन केलेलं आहे आणि मी आतापासून सगळं चांगलंच करणार, भांडणांपासून लांब राहणार। तर ऑब्व्हियसली जे तुमचे चाहते आहेत, जे तुमच्या सपोर्टमध्ये आहेत, त्यांनी तुम्हाला तसाही सपोर्ट केलाच असता, पण तुम्ही हे सगळं करून स्वतःलाच त्रास देताय। रोज उठून कोण ना कोण काय बोलणार, मग परत तुम्ही त्याच्यावर चर्चा करणार, काहीच उपयोग नाही त्या गोष्टीचा। तर हे कुठेतरी थांबवा। सगळ्यांनी थांबवलं तर सगळं थांबेल, हे मला एवढंच म्हणायचं आहे की हे थांबवा कुठेतरी।
कोण काय करतं, कोण खरं आहे खोटं आहे हे काहीच सिद्ध करायची गरज नाही. आपण किती खरे आहोत आपण तेच बघायचं आणि आपण तेच सिद्ध करायचं की आपल्याला काय केलं पाहिजे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, मोहिनी हजारे. आज सकाळी त्यांनी एक पोस्ट टाकली की आज मला कळलं की माझा नवरा बघा हा एका मुलीवर बरोबर पण चॅट करत होता, लग्नाच्या गोष्टी करत होता. तर तुम्ही सांगा मला मी काय चूक केली त्याला माझ्या जीवनातून काढून. तर आधी तर बघा मी हे नाही बोलत की हे काय खोटं असेल, खरंही असेल, त्याच्याबद्दल मला नाही काय बोलायचं. पण मला हे बोलायचं आहे मोहिनी हजारेला की नेमकं हे चाललंय काय. तुम्ही कधी बोलता की तो एका मुलीबरोबर चॅट करत होता लग्नासाठी, कधी बोलता मला म्हणाले मॅडमच्या ग्रुपमधून कोणतरी फसवतं आहे, एडिटिंग करतं आहे, काय काय करतं आहे. मी उद्या सांगणार आहे ॲडमिन कोण आहे, त्याचं नाव भ वरून येतं, त्याचं आडनाव झ वरून येतं. ठीक आहे. मग नंतर तुम्ही बोलल्या बारामती मॅडम बरोबर माझा नवरा पळून जाणार आहे, त्यांचा प्लॅन आहे, त्यांचं अफेअर आहे, ते पळून जाऊन लग्न करणार आहे, यूट्यूब चॅनल ओपन करून कमाई करणार आहे, त्यांचा संसार करणार आहे आणि आता आज परत हे नवीन. तर नेमकं म्हणजे एक प्रेक्षक म्हणून मला म्हणायचं आहे की आम्ही कसा विश्वास करायचा. रोज काही ना काही नवीन येते. आता बारामती मॅडमने तुम्हाला आव्हान पण केलेलं की तुमच्याकडे जर रेकॉर्डिंग असेल तर तुम्ही ऐकावं आणि ते सिद्ध करा. एकदम स्पष्ट भाषेत त्यांनी सांगितलेलं. पण तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्यावर व्हिडिओज नाही टाकला. मग तुम्ही कशाला बोलता. आणि राहिला प्रश्न की तुम्ही पोस्ट टाकलेली आहे की ह्या माणसाबरोबर कोणी बोलू नका, कोणी फसू नका. तर बघा आता तुम्ही जे पण काय तुमच्या लाईफमध्ये होत होतं हे सगळं जग जाहीर आहे. ठीक आहे. कोणापासून लपलेलं नाही आहे की तो माणूस फ्रॉड आहे किंवा नाही आहे. जे पण काय आहे तुम्ही दाखवलेलं आहे जगाला. तर आता ते त्यांच्यावर डिपेंड करतं त्यांना बोलायचं आहे की नाही बोलायचं आहे. तुमच्या सांगण्यावरून कोण नाही काय करणार. आता ज्यांना वाटत असेल ते बोलतील, ज्यांना नसेल वाटत ते नाही बोलणार. पण एक प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की कसं काय आम्ही आता ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास करायचा. कधी काय होतं म्हणजे असे ते किती लोकांच्या प्रेमात होते आणि किती लोकांबरोबर लग्न करणार होते. नेमकं बारामती मॅडम बरोबर पळून जाणार होते, लग्न करणार होते की आता हे जी पोस्ट जी टाकलेली त्या मुलीबरोबर लग्न करणार होते. बघा तुमचे व्हिडिओ आजकाल खूप चांगले असतात, चांगली गोष्ट आहे. मी बघतेही तुमच्या घराचंही काम सुरू झालं आहे, ती पण खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मी कॉंग्रॅच्युलेशन पण बोलते. खूप लवकर तुमचं घर बनवू दे, त्याच्याबद्दलही काही वाद नाही आहे. पण मला फक्त या पोस्टबद्दलच म्हणायचं होतं की ठीक आहे ना, आता तुम्ही तुमच्या जीवनातून काढून टाकले ना, तो विषय सोडून द्या. आता कोणत्या मुलींना बोलायचं आहे नाही बोलायचं ते आता त्यांच्यावरती आहे. कारण ऑलरेडी आता तुमचं सगळं जग जाहीर आहे, लोकांनी बघितलेलं आहे. तर आता ते त्यांच्यावर आहे, त्यांना काय करायचं आहे, काय बोलायचं आहे. ठीक आहे. आता आपण येऊया 100% प्युअर रिॲक्शनवालीवर. ठीक आहे. तिचं म्हणणं असं आहे की ती आता फेमस झाली आहे म्हणून तिच्यावर सगळे व्हिडिओ बनवतात आहे आणि तिला जे लोक आवडतात ती त्यांच्यावरच व्हिडिओ बनवते, तिला जे लोक नाही आवडत ती त्यांच्यावर व्हिडिओ नाही बनवत. आता ते मला नाही माहिती, पण मला एवढंच माहिती आहे की कोणाला तू नाही आवडत ना तेव्हाच तुझ्यावर ते व्हिडिओ बनवतात. तू फेमस आहे म्हणून नाही. असे खूप लोक फेमस आहेत मराठीमध्ये जे भांडण नाही फक्त ब्लॉग्स टाकूनच फेमस म्हणजे झालेले आहेत. अशा 1-2 लोकांचे व्हिडिओज बघते पण मी. वर्षा चौधरी आहे, मेघना आहे आणि ते फेमस पण आहेत आणि भांडण वगैरे पण ते करत नाहीत. आणि राहिला प्रश्न तुझा फेमस होण्याचा ना, तर तू काय केलेलं आहे माहिती आहे, मोठ्या मोठ्या आयडींबरोबरचे फोन करून त्यांच्याबरोबर चॅट करून त्या रेकॉर्डिंग टाकून तुझे सबस्क्रायबर वाढलेले आहेत. पण ते लोकांना नाही कळत. तू याच्या आधी गणेश शिंदेचा व्हिडिओ टाकला तेव्हा पण रेकॉर्डिंग टाकली तेव्हाच तुझे सबस्क्रायबर वाढले. आता त्या दिवशी तू मोहिनी हजारेचा व्हिडिओ टाकला, मी मोहिनी हजारेचं पूर्ण कमेंट बॉक्स चेक केला, त्याच्यामध्ये एकही असं कमेंट नव्हतं की तुमच्याकडून पैसे कुठे आले घर बनवायला. सगळ्यांनी खूप छान कमेंट केलेले. कॉंग्रॅच्युलेशन ताई, तू खूप स्ट्रॉंग आहे, स्वामी समर्थ तुझ्याबरोबर आहे, तुझं घर लवकर होऊ, सगळ्यांनी चांगला आशीर्वादच दिलेला होता. असं एकही कमेंट मला दिसलं नाही आणि मी कमेंट बॉक्स बघितल्यावरच मी हे बोलते. पण हिने लगेच मोहिनी हजारेला फोन केला कारण हिला हिचं चॅनल ग्रो करायचं आहे ना. तुम्ही बघा जेव्हा ही रेकॉर्डिंग टाकते कोणाबरोबर बोलते त्या व्हिडिओला हिचे जास्त व्ह्यूज असतात, कारण लोक धावते ना लगेच बघायला थंबनेल बघून की अरे बघू काय झालं आहे म्हणून. तर ही हिची स्ट्रॅटेजी आहे, कळलं. हिला पण काय कोणाशी घेणं देणं नाही आहे, हिला फक्त हिचा चॅनल ग्रो करायचा आहे आणि हे हिने स्वतः सिद्ध केलेलं आहे. ही एका चॅनलवर एक बोलते, एका चॅनलवर एक बोलते. ही 100% प्युअर रिॲक्शनवरती एक बोलते की म्हणजे मोहिनी हजारेला सपोर्ट करते
की ठीक आहे घरातल्या गोष्टी सांगितल्या तर काय झालं, शेअर केलं म्हणून तुम्ही अशा चुकीच्या कमेंट करू नका. आणि हिचा जो दुसरा चॅनल आहे ना ज्याच्यावर ही तोंड लपून बोलते, ठीक आहे, हिचा जो मोलका चॅनल आहे ना, ही त्याच्यावरती जे घरचे भांडणं सांगतात ना त्याच्या विरोधात बोलते, ठीक आहे. तर हिला पण कोणाशी घेणं देणं नाही आहे, हिला पण फक्त हिचा चॅनल ग्रो करायचा आहे, दुसरं काहीच नाही. आणि ही हिच्या दुसऱ्या चॅनलवर गणेश शिंदेबद्दल कधी नाही बोलणार, मोहिनी हजारेबद्दल कधी नाही बोलणार, कारण हिला त्यांच्या थ्रू पुढे जायचं आहे, कळलं. म्हणून हे जे ही बोलते ना, मला जे आवडतात मी त्यांच्यावर व्हिडिओ टाकते, जे नाही आवडत त्यांच्यावर नाही टाकत, असं काहीच नाही आहे. इथं ना कोणालाच कोणाशी काही घेणं देणं नाही आहे, सगळ्याला स्वतःशी घेणं देणं आहे, कळलं. पण ते बऱ्याच लोकांना कळत नाही. एका बाईने तिला कमेंट पण केलेली की हे तुझ्या मनाचाच हा प्रश्न आहे की पैसे कुठून आले. आणि बघा राहिला प्रश्न कुठून आले, तर कोण एवढं येडं नाही आहे, मी का असाना, सगळ्यांना माहिती आहे लहानापासून मोठ्यांना की पैसे हे व्ह्यूजवर मिळतात, कळलं. तर कोणी नाही जरी सांगितलं तर एखाद्याने एखाद्याच्या चॅनलवरचे व्ह्यूज बघितले ना तरी तो अंदाजा लावू शकतो की या व्यक्तीला किती पेमेंट येऊ शकतो. आणि मोहिनी हजारे तर स्वतःच म्हणजे त्यांचे व्ह्यूज तर लोकच बघतात आणि स्वतःच त्या सांगतात की मी दुसरे पण भरपूर काही कामं करते. तर लोक अंदाजा लावू शकतात. कशाला कोण असं विचारेल की तुम्हाला कुठून पैसे भेटले, म्हणजे कुठून पैसे आले. थोडेफार काही स्वतःकडे असतील, काही थोडंफार कर्ज काढलं असेल, माणूस करतं काही ना काही स्वतःच्या घरचे कामं करायला. उलट ठेव काहीतरी माणसाला करायलाच लागते. तर असा कोणी प्रश्न विचारलेलाच नाही आहे. तर ही अशी बोलते. तर तू फेमस लोकांच्या मागे लागून तू फेमस झालेली आहेस आणि ज्यांना तू नाही आवडत ना तेव्हाच ते लोक बोलतात आणि ज्यांना तू बोलते ना तेव्हाच ते लोक स्वतःच्या व्हिडिओमध्ये तुझा उल्लेख करतात. अदरवाईज कोणच तुझ्यावरती व्हिडिओ वगैरे बनवत नाही आहे, कळलं. तर मला हेच म्हणायचे, या सगळ्यांनी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपापले छान व्हिडिओ टाका, चांगलं होईल. हळूहळू भले ग्रोथ होईल, कसं पण होईल चांगलं. या भांडणांचा काहीच उपयोग नाही. आपण एखाद्याला एक गोष्ट बोलली ना तर समोरचं हे बोलणारच, तर कशाला कोणाचं ऐकून घ्यायचं. आणि म्हणून मला ना यूट्यूबवर काय चाललं ना हे काही कळत नाही. आता मी मनाली मॅडमचं सांगते, या 100% वालीने मनाली मॅडमसाठी पण व्हिडिओ बनवला. स्वतःच्या व्हिडिओमध्ये हे पण बोलली ती, ज्या दिवशी रेकॉर्डिंगचा विषय झालेला, रेकॉर्डिंग ऐकवलेली. ही बाई अजून मेली कशी नाही, ही जिवंत आहे अजून, मला तर वाटलं मेली असेल असं बोलली. तरी दुसऱ्या दिवशी मी बघितलं की या 100% वालीच्या व्हिडिओवर मनाली मॅडमने कमेंट केलेली की ठीक आहे मी तुझ्या लाईव्हवर येते हां. तर यांचं पण मला काही कळत नाही, कधी बोलतात माझा विश्वासघात झाला आणि मग तरी पण हे जे यांच्या अगेन्स्ट व्हिडिओ बनवतात त्यांच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात. तर हे काय चाललंय ना हे काहीच कळत नाही. तर हे खरंच कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि बघणाऱ्यांनी पण लक्ष ठेवा की तुम्ही बघायला थांबवलं ना तर नक्कीच ही गोष्ट पण थांबेल. तर मी चांगलंच बोललेले आहे, याच्यात मी काही वाईट नाही कोणाला बोलले. आता ते बघा तुमच्यावर आहे, तुम्हाला थांबवायचं की नाही थांबवायचं, कळलं. मी माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं आहे की आपली ओळख, आपल्याला चांगल्या गोष्टींबद्दल ओळख जर भेटली ना चांगल्या गोष्टीने तर तीच ओळख महत्त्वाची असते. तसं फेमस होणंच खूप इम्पॉर्टंट असतं. चुकीच्या गोष्टींनी फेमस होणं किंवा चुकीच्या गोष्टींनी पुढे जाणं त्याचा काही एक उपयोग नाही. मला हेच म्हणायचं, उशीर लागू द्या काही हरकत नाही, पण आपल्याला चांगल्या गोष्टीने माणसाने ओळखलं पाहिजे. तर एवढंच मला बोलायचं होतं, ठीक आहे. तर चला मग माझा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल, तुम्हाला वाटलं असेल की मी कुठेतरी योग्य बोलले आहे तर मला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, मस्त राहा, भांडणं करू नका. चला मग बाय.